आजपासून श्रावण सुरू झाला आहे. श्रावणात येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर सध्या ग्राहकांना विविध जे सण आहेत त्या सणांनिमित्त खरेदी करण्यासाठी नारायणी इव्हेंट्सतर्फे कल्याणमध्ये एक आपण या ठिकाणी पाहू शकता की महोत्सव भरवण्यात आलेला आहे. या महोत्सवामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की घरगुती वापरासाठी लागणारी प्रत्येक वस्तू एकाच छताखाली या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जवळपास शेकडो स्टॉल्स या त्रिवेणीमध्ये तिसऱ्या माळ्यावर आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की कपड्यांपासून ते निश्चितच वॉटर बॉटलपर्यंत म्हणजे घरगुती वापरासाठी लागणारी प्रत्येक वस्तू या उत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पुरवण्यात येते. आपल्यासोबत सध्या नारायणी इव्हेंट्सचे आयोजक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमके किती स्टॉल्स या ठिकाणी आहेत, किती ठिकाणाहून आलेत आणि कोणते कोणते प्रोडक्ट या ठिकाणी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. नारायणी इव्हेंट्सच्या अंजली आपल्यासोबत आहेत. अंजली, काय सांगाल एकंदरीत किती स्टॉल्स आहेत या इव्हेंट्स? हे ह्या एक्झिबिशनमध्ये 110 स्टॉल्स आहेत आणि हे कल्याणमधलं सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे. आणि इकडे महाबळेश्वर, माथेरान आणि अशा बऱ्याच ठिकाणावरून लोक आले. तर आपण बघूया स्टॉल्स. कल्याणमध्ये असलेल्या या इव्हेंट्सने जे हे ऑर्गनाईज केलं आहे त्यामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणा नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून सध्या इथे जे स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत. काय सांगाल नक्की या स्टॉल्सबद्दल? हा स्टॉल महाबळेश्वरवरून आलेला आहे आणि हे ते बचत गटातून बनवून घेतात हे जे आहेत. आणि हे त्यांचं म्हणजे ते शेतकरी आहेत स्वतः आणि हे सगळं त्यांचं होममेड आहे. म्हणजे ते स्वतः बनवतात हे आणि ते आपल्याकडे आलेले आहेत आज. त्यांच्याशी थेट संवाद साधू. काय सांगाल किती प्रोडक्ट आहेत एकंदरीत? नमस्कार. आपण स्वतः एक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आहोत. तर आपण एक स्वतःचा जॅम डेव्हलप केलेला आहे ज्याच्यामध्ये कोणतं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, आर्टिफिशियल कलर नाही आहे किंवा कोणतंच केमिकल नाही आहे. हा जॅम पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे. त्याचबरोबर आपण स्वतः मधाचं फार्मिंग करतो. तर आपल्याकडे रॉ हनी आहे. त्याचबरोबर बचत गटाअंतर्गत बाजरीचे, नाचणीचे, ज्वारीचे, तांदळाचे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. तर ते हे सगळे प्रोडक्ट घेऊन आपण आज नारायणी इव्हेंटसोबत आलेलो आहोत कल्याण येथे. एकंदरीतच आज पहिला दिवस आहे. सुमारे 12 वाजल्यापासून याचं उद्घाटन झालं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्राहकांचा प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. प्रत्येक स्टॉलवर ग्राहकांनी गर्दी केली आहे. अंजली, काय सांगशील एकंदरीत? आता आपण तो शेतकऱ्यांचा स्टॉल पाहिला, अजून कुठलं वैशिष्ट्यपूर्ण आहे? आपल्याकडे माथेरानवरून आले आहे. त्यांचे लेदर बॅग्सचे प्रोडक्ट्स आहेत. हे सगळे त्यांचे बॅग्स. काय सांगाल एकंदरीत किती प्रोडक्ट्स आहेत, कुठून आलात? आम्ही मूळ माथेरानचे आहोत. म्हणजे आम्ही स्वतः चर्मकारच आहोत. आमची ही 4थी पिढी आहे आणि सगळं आपण स्वतः बनवतो. आणि आमचं माथेरानला इंग्रज असतानापासूनचं दुकान आहे आणि आपल्याकडे असंख्य व्हरायटी आहेत. पण आता इथे जागेअभावी आम्ही युनिक आणि मोजक्याच व्हरायटी घेऊन येतो. आपल्याकडे वेगवेगळ्या स्लिंग्स बॅग राहतात, शोल्डर बॅग येतात, टोट बॅग आहे, वॉलेट आहे, क्लचेस आहेत. म्हणजे असंख्य व्हरायटी. म्हणजे कस्टमर एक घ्यायला तर 2-4 बॅग घेऊनच जाणार. प्रतिसाद कसा आहे पहिलाच दिवस? सुंदर प्रतिसाद. आम्ही यांच्यासोबत आता गेले 4-5 इव्हेंट केलेले आहेत. सुंदर प्रतिसाद असतो. क्राऊड पण चांगला असतो आणि त्यांना जाण असते, त्यामुळे वस्तू ते खरेदी करतातच. आपण पाहिलं तर आता म्हणजे आपण खाद्यपदार्थ पाहिलेत. रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे, त्यानंतर लागूनच गणपती येऊन ठेपले. तर या याच्यामध्ये सणांसाठी असं वैशिष्ट्यपूर्ण काय दुकानं असतील किंवा ग्राहकांना जर काही घ्यायचं असेल तर काय म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण या ठिकाणी दुकानं आहेत? इकडे तुम्ही बघू शकता हा बदलापूरवरून स्टॉल आलेला आहे आणि यांच्याकडे पूर्ण हँडमेड आणि होममेड सगळ्या ह्या अगरबत्त्या आहेत. हे तुम्ही गणपतीसाठी वगैरे घेऊ शकता. आता श्रावण महिना चालू झाला आहे, सण येत आहेत, सो हे तुम्ही घेऊ शकता. अगरबत्त्यांचं स्टॉल आहे. ते काय सांगाल म्हणजे किती पद्धतीच्या अगरबत्त्या आहेत? सर, माझ्याकडे साधारण एक 16 ते 17 प्रकारच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या अगरबत्ती आहेत, ज्यामध्ये मी कॅटेगरीज केल्यात की काही मसाला अगरबत्ती आहेत आणि काही हँडमेड म्हणजे बेलाच्या पानापासून बनवली, पारिजातकाच्या फुलापासून बनवलेली, जास्वंद फ्लेवरची, अशा बऱ्याच साऱ्या आहेत. आणि काही लोकांना वास्तुशास्त्रानुसार जर अगरबत्त्या हव्या असतील, म्हणजे काही लोकांना बांबुलेस अगरबत्ती हवी असेल किंवा फुलांची रिसायकल केलेली अगरबत्ती हवी असेल, त्या पण माझ्याकडे अवेलेबल आहेत. धूप, त्यानंतर भीमसेनी कापूर, साधा कापूर, यामध्ये पण माझ्याकडे बरेच साऱ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. तर तुम्ही नक्की माझ्या स्टॉलला भेट देऊ शकता. श्रावणात आपण जर पाहिलं तर घरोघरी पूजा अर्चना सुरू असते. सत्यनारायणच्या पूजेसह अनेक पद्धतीच्या पूजा या श्रावणामध्ये घरोघरी घातल्या जातात. या पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे, या पूजेसाठी लागणारी सजावट आहे, ही सजावट देखील या प्रदर्शनामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आहेत. काय सांगाल नेमकं या स्टॉलबाबत? हे पूर्णपणे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत आणि हे तुम्ही सणांसाठी म्हणजे लाईक तोरण आहेत. हे इथे देवीसाठी किंवा गणपतीसाठी बसवण्यासाठी आसन आहेत. हे चौरंग आसन आहेत. हे तुम्ही सणांसाठी, दिवाळी, गणपती, हे सगळे जे सण येत आहेत आता, त्या सणांसाठी तुम्ही हे सगळ्याची शॉपिंग करू शकता इथे.
रक्षाबंधन देखील काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर या इव्हेंटमध्ये जर आपण पाहिलं तर राखीचे स्टॉल्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आपण सध्या स्टॉलवर आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता की विविध पद्धतीच्या, विविध आकाराच्या आणि आकर्षक अशा राख्या स्टॉल्सवर ठेवण्यात आल्यात. अंजली, काय सांगशील नेमकी या स्टॉल्सवर? ह्या राख्या पूर्णपणे हँडमेड आहेत, त्यांनी हाताने बनवलेल्या आहेत. तसंच त्यांनी गणपतीसाठी कंठी बनवलेल्या आहेत आणि हे तुम्ही बघू शकता थोडंसं युनिक असं त्यांचं देवीचं आणि गणपतीचं असं प्रोडक्शन आहे. हे सुद्धा कम्प्लिटली हँडमेड आहे. सो हे सगळं ते घरी बनवतात आणि ते आज आपल्या इकडे आलेले आहेत. तर कल्याणकरांना मी सांगेन की नक्की व्हिजिट करा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. एकंदरीत आपण जर आत्ता पाहिलं असेल तर ह्या नारायणी इव्हेंट्सतर्फे हे जो उत्सव भरवण्यात आला आहे, जे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे, यामध्ये कपड्यांपासून ते वॉटर बॉटलपर्यंत सणांसाठी लागणारं प्रत्येक साहित्य, खाद्यपदार्थ तसेच कपड्यांचं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लागलेले आहेत. त्यामुळे कल्याणकरांना खरेदीसाठी सुवर्ण संधी सध्या चालून आली आहे. आपल्यासोबत ज्या अंजली आहेत, तर काय सांगाल, काय आव्हान असणार आहे, किती पद्धतीचे स्टॉल्स आहेत, इथे ग्राहकांना काय उपलब्ध आहे? कल्याणमध्ये पहिल्यांदाच एवढे 110 स्टॉल्स आणि 110 स्टॉल्स आहेत तर 110 ब्रँड्स इकडे आलेले आहेत. तर मी कल्याणकरांना आव्हान करेल की नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला हे एक्झिबिशन नक्की आवडेल आणि तुम्हीसुद्धा शॉपिंग करा आणि एन्जॉय करा तुमचे आताचे जे फेस्टिवल्स येतील ते.